नमस्कार, मी योगेश. पाहूया आजची बातमी. इचलकरंजीत महाशिवरात्रीच्या पावन पर्वावर गावभाग परिसरातील महादेव मंदिरात यंदा भक्ती, सेवा आणि आध्यात्मिकतेचा दिव्य संगम अनुभवायला मिळाला. शिवभक्त महेश भाऊसाहेब आरबाळे यांनी साकारलेल्या आदियोगी रूपातील भव्य 10 फुटी महादेवाच्या मूर्तीने संपूर्ण परिसरात भक्तिभावाची लहर निर्माण केली. आकर्षक विद्युत रोषणाई, देखणी सजावट आणि मंत्रोच्चारांच्या निनादात मंदिर परिसर अक्षरशः शिवमय झाला होता. दिवसभर भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली. अनेकांनी मूर्तीसमोर नतमस्तक होत छायाचित्रे टिपली. कार्यक्रमाच्या प्रारंभी नवनिर्वाचित नगरसेवक तसेच इचलकरंजी महानगरपालिकेचे प्रथम महापौर उदय धातुंडे यांच्या हस्ते अभिषेक व महाआरती संपन्न झाली. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते फराळाचे वाटप करण्यात आले. या प्रसंगी नवनिर्वाचित नगरसेवक संजय तेलनाडे, स्मिता तेलनाडे, सुनील तेलनाडे, सुशांत कलाकाते, पूनम माळी, अरुणा बचाटे, अनिकेत पाटील, दत्तात्रय जोशी, किशोर पाटील, संतोष गुरव, सुधाकर गुरव आदी मान्यवर व शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. माननीय दत्तात्रय जोशी यांच्या हस्ते महापौर उदय धातुंडे यांच्यासह मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. आमचे हे जे शिवभक्त आहेत उमेश आरबळे, हे गेले 3रं वर्ष आहे. पहिल्या वर्षी त्यांनी महाप्रसाद चालू केला आहे. दुसऱ्या वर्षी, मागच्या वर्षी त्यांनी LED लावून इथं आतिषबाजी वगैरे केली होती. मात्र ह्या वर्षी ह्या आमच्या शिवभक्तांनी अतिशय प्रचंड आणि भव्य दिव्य असा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. 10 कोटी आदियोगी मूर्ती बसवलेल्या आहेत. लाइटिंगची सोय केली आहे आणि संध्याकाळी 7 वाजता त्यांच्या हस्तेच आरती आहे. ही आम्ही गुरु परिवारामार्फत विनंती करतो आणि विशेषतः आम्ही उमेश भाऊ आरबोळे यांचा आभार आहे गुरु परिवार की त्यांनी आमच्या महादेव मंदिराची शोभा वाढवलेली आहे. त्याबद्दल आम्ही त्यांचा धन्यवाद. याच्या पूर्वी देखील आम्ही कोणत्याही शुभ कामात सुरुवात करत असताना या कल्लेश्वर महादेव मंदिरातून सुरुवात करतोय आणि आजपर्यंत त्या सगळ्या प्रत्येक आशीर्वाद आम्ही त्या महादेव मंदिरात बघून आज सगळ्या गोष्टीमध्ये यशस्वी झालेला आहे. प्रत्येक नागरिकांना आमच्याकडून तेलनाडे कुटुंबियाकडून शुभेच्छा देतो. आणि आज गावभागातील कलेश्वर मंदिर म्हणजे जे जागृत ऐतिहासिक मंदिर आहे त्याचा जो 16 झाला महाशिवरात्रीचा, तो दुग्ध शर्करा योग म्हणायला लागेल. कारण की प्रथम आज प्रदोष, महाशिवरात्र आणि सोमवार अमावस्या हा जो 3 एकत्रित येऊन हा दुग्ध शर्करा योग या ठिकाणी झालेला आहे. आणि त्या ठिकाणी आम्हाला तिघांनाही प्रभाग क्रमांक 8 आणि प्रभाग क्रमांक 16 आम्ही नवनिर्वाचित उमेदवार आहोत. सुनील तेलनाडे साहेब, संजय तेलनाडे साहेब निवडून आलेले आणि मी स्वतः स्मिता तेलनाडे. यासाठी आम्हाला जो मान मिळाला अभिषेकचा, यासाठी प्रथमतः सर्व गाव भागातील महादेव मंदिराचे सर्व कार्यकर्त्यांना आभार व्यक्त करते आणि परत एकदा महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. नमस्कार, मी अरुणा प्रमोद बचाटे, आपल्या इचलकरंजीची नवनिर्वाचित नगरसेविका. आपल्या सर्व इचलकरंजी वासियांना महाशिवरात्रीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. नमस्कार. आज महाशिवरात्री आणि महाशिवरात्री निमित्त आमच्या गावाभागातील आमच्या महादेवाचं मंदिर, हे प्राचीन मंदिर आपल्या इचलकरंजीकरांच्यासाठी आज इथे विविध कार्यक्रमांचं आयोजन केलेलं जातंय. या महादेवाचं दर्शन घेऊन कुठलंही कार्य आमच्या प्रभागात चालू होतं. सर्वच मी तमाम माझ्या इचलकरंजीवासियांना शुभेच्छा देऊ इच्छितो की आज महाशिवरात्री निमित्त सर्वांनी या महादेवाचं दर्शन घेऊन येथील सर्व कार्यक्रमांचा लाभ घ्यावा या ठिकाणी मी विनंती करतो. महाशिवरात्रीच्या सर्व भाविकांना मनपूर्वक शुभेच्छा. महाशिवरात्रीनिमित्त सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा आणि महादेवाच्या आशीर्वादाने लोकांच्या कामासाठी आम्ही जास्तीत जास्त नमस्कार, मी सचिन दत्तात्रय माळी, प्रभाग 16 मधून माझी पत्नी पूनम माळी यावेळी भरघोस मतांना निवडून आलेली आहे. ज्या महादेवाच्या मंदिरातून आम्ही प्रचाराला सुरुवात केली त्या महादेवाचा आशीर्वाद आम्हाला मिळालेला आहे. महाशिवरात्रीच्या निमित्ताने मी एवढंच बोलतो की इचलकरंजी वासियांना चांगले आरोग्य लाभो आणि त्यांना सर्व सोयी सुविधा आमच्या माध्यमातून मिळत ही महादेवाच्या चरणी प्रार्थना व्यक्त करतो आणि थांबतो. महाशिवरात्रीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. महादेवाच्या चरणी प्रार्थना करतो की आता आम्ही आमचे मित्र, सहकारी मित्र आणि म्हणजे सर्व आणि किशोर दादा हे सर्व भागातून 16 नंबर प्रभागातून चांगल्या पद्धतीने विकास व्हावा यासाठी महादेवाच्या चरणी प्रार्थना करतो आणि सर्वांना असंख्य गाव भागाच्या सर्व आणि पूर्ण इचलकरंजी वासियांना आरोग्य, धनसंपत्ती सगळं व्यवस्थित लाभो एवढी मागणी.
आजच्या या अतिशय पावित्र दिनी जे भारतात नाही तर पूर्ण आपल्या जगामध्ये ज्या आपल्या महादेवाला मानलं जात आहे त्याचा आज महाशिवरात्री दिवस आणि महापौर झाल्यानंतर मी माझं भाग्य समजतो या मंदिरात मला बोलवलं आहे आणि माझ्या हाती पूजा अर्चना झाली महापौर म्हणून त्याबद्दल मी या जे काय करणाऱ्या आयोजकांची त्यांचा मी आभारी आहे.